सततच्या पावसामुळे बदलापूर काटई महामार्गाची दुरवस्था झाली आहे। ठिकठिकाणी डांबरीकरण असलेले रस्ते उखडले गेल्याने मोठमोठे खड्डे या मार्गावर पडलेत, ज्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत होतीये। कर्जत बदलापूरहून कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांची ये-जा या मार्गावर असते, परंतु या खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे। मी सध्या बदलापूर काटई महामार्गावरती उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता, ज्या ठिकाणी रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं आहे त्याच डांबरीकरणाच्या रस्त्याची ही मोठी चाळण झाल्याचं दिसून येत आहे। मोठमोठे खड्डे आणि ही रस्त्याची दुरावस्था, त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत जी आहे ती पाहायला मिळते आहे। हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे, कारण की कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि त्याबरोबरच माथेरान, कर्जत, बदलापूर या शहरांना देखील हा महामार्ग जो आहे तो जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे दररोज शेकडो वाहनांची ये-जा जी आहे ती याच मार्गावरून होत असते। मात्र सध्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अशा पद्धतीने रस्त्यांची ही चाळण झाली आहे आणि त्यामुळेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतो आहे। सध्या नेवाळी परिसरात मी उभा आहे आणि नेवाळी परिसरामध्ये ज्या ठिकाणी डांबरीकरण झालेले हे रस्ते आहेत त्याच डांबरीकरणाचे उखडले गेल्यामुळे ही रस्ते जे आहेत, मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। काही प्रमाणामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून याच खड्ड्यांमध्ये खडी टाकून दिलासा देण्याचा तात्पुरता प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आहे, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर अशा पद्धतीचे हे खड्डे जे आहेत ते कुठेतरी वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहेत आणि त्यामुळेच वाहनांची देखील मोठी कोंडी या रस्त्यावरती पाहायला मिळते आणि त्यामुळे सध्या सतत कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम या रस्त्यावरती देखील दिसून येतोय। विकास माने, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।